तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आपण आतापर्यंत पाहिलं की प्रिया ही आता प्रत्येक वेळेला खूप कारस्थानं करून त्यातून वाचत चाललेली आहे. परंतु यावेळी आता प्रियाचा कर्दनकाळ जवळ आलेला आहे आणि प्रिया जेलमध्ये आहे. ती जेलमध्ये असून सुद्धा असं काहीतरी कांड करण्याचा प्रयत्न केलाय, पण तिचा तो विचार यशस्वी न होता एकदम परिस्थिती विपरीत झालेली आहे आणि ती पूर्णतः अडकली आहे. आणि आता त्याचवेळी सायलीने धमाकेदार एंट्री करत तिचे असे 3-13 वाजवलेत. तर आता नक्की सायलीने काय केलंय, कसं केलंय आणि आता या सगळ्या कारस्थानामध्ये प्रियाने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड कशी मारून घेतली, ते सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांनी सायलीला सरप्राईज दिल्यावरती मग पूर्णाई सांगते, खरंच आमच्या घरामध्ये सोनपावलाने आलेली तू एक सोनपरी आहेस सायली, आणि खरं तर या परीच्या पोटी लवकरात लवकर एक छोटी परी जन्माला यावी अशी माझी इच्छा आहे. त्यावरती सायली आता सांगायला लागते, हो पूर्णाई, मला देखील तेच वाटते. माझं जे बालपण मी एन्जॉय करू शकले नाही, ते बालपण आता मला माझ्या लेकीच्या रूपामध्ये एन्जॉय करायचं आहे. माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि देवाने ती पूर्ण करावी. यावरती मग कल्पना आणि बाकीचे सगळे खूपच खुश झालेले आहेत आणि त्यावरती तिथे प्रतिमा तिला सांगत आहे, हो बाळा, अगदी असंच होणार आहे. जे तुमच्या दोघींच्या मनामध्ये आहे ना, तेच माझ्या मनामध्ये देखील आहे. लवकरच या घरामध्ये सोनपावलांनी एक सोनपरी येणार आहे. आपण पाहत आहोत की सायलीचं सुंदर सेलिब्रेशन जरी चालू असलं तरी तिकडे सचिनच्या डोक्यामध्ये एक वेगळंच प्लॅनिंग सुरू आहे. तो विचार करत असतो, मला जर का अण्णांचं खरं रूप समोर आणायचं असेल तर सर्व काही शांतपणे करावं लागेल. सचिनने तो चाकू आता आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, कारण या सगळ्यामध्ये महिपतला एक्सपोज करायचं त्याचं प्लॅनिंग आहे. पण ज्यावेळी इकडे महिपत आता पाहतो की त्याचा चाकू जागेवरती नाहीये, म्हणजे हा दीक्षित आपल्यासोबत काहीतरी उलटा-सुलटा गेम करत आहे, ही गोष्ट आता महिपतच्या लक्षात आलेली आहे. दीक्षितच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे महिपतला समजतच नाहीये. ठीक आहे, हा जर का या सगळ्यामध्ये जास्तच आगाऊपणा करायला लागला तर मात्र या दीक्षितला त्याची जागा दाखवायलाच पाहिजे. त्यानंतर महिपत आता सांगायला लागतो, हे बघ दीक्षित, जितका तू तुझ्या अवकातीमध्ये राहशील ना, तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. तुला जेवढा पैसा पाहिजे तेवढा तुला माझ्याकडून भेटणार आहे. तू ह्या कपाटातून पैसा काढतोस, तुला काय वाटलं मला काही माहीत नाहीये? पण पैसा वगैरे या गोष्टींसाठी मी तुला कधीच अडकवणार नाही. पण तू माझ्या वाटेला माझ्या विरोधात जाण्याचा जर प्रयत्न केला ना, तर ते तुझ्यासाठी धोक्याचं आहे. काहीही झालं तरी तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. असं म्हणत महिपतने सचिनला चांगलंच समजावलेलं आहे. आता तिथे सचिनच्या लक्षात आलेलं आहे की महिपतसोबत खेळणं काय सोपं नाहीये आणि हा माणूस आपल्याला काही समजू देणार नाहीये. जर आपल्याला सत्य समजून घ्यायचं असेल तर आपली एकच व्यक्ती मदत करू शकते, ती म्हणजे साक्षी. ते काही नाही, मला साक्षीसोबत कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे. तर आता इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की आपल्याला आज तुझ्या चेकअपसाठी जायचं आहे आणि जायच्या वेळेपर्यंत ती अगदी ठीक होती. पण अचानकपणे नक्की काय झालं हे कळायलाच मार्ग नाहीये. तिथे प्रतिमा म्हणत असते, मला तर तन्वीची खूपच जास्त काळजी वाटत आहे. इकडे तोपर्यंत सायली आता शुद्धीवरती येत असताना इतक्यातच तिथे आता रिपोर्ट आलेले आहेत. सायलीला शुद्ध देखील आलेली आहे. तिथे तिला वाटत असतं, काय झालंय बाळ, ठीक आहे ना? म्हणजे आता मला नक्की झालंय तरी काय? सायलीला काहीच कळायला मार्ग नसतो. त्यानंतर अर्जुन तिला सांगायला लागतो, रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत, पण खूप मोठी आनंदाची गोष्ट आता आलेली आहे. त्यावरती सायली म्हणायला लागते, काय आनंदाची गोष्ट आहे? मग आता या सगळ्यामध्ये तिथे अर्जुन सांगायला लागतो, सायली, आता तुझी सगळी काही इच्छा पूर्ण होणार आहे. यावरती प्रतिमा म्हणायला लागते, काय झालं अर्जुन? तुला काही कळलं का? त्यामध्ये नक्की काय आहे? तर मग आता तिथे या सगळ्यामध्ये अर्जुन सांगायला लागतो, अगं प्रतिमा, आता सायलीच्या पोटामध्ये जुळी बाळं आहेत. म्हणजे आता 2 बाळांमुळे चान्सेस वाढलेत ना. मग आता हा सगळा काही जो प्रकार आहे त्यामुळे सगळेच जण खूप खुश झालेले आहेत. तिथे अस्मिता म्हणते, बरं झालं, चला, काही झालं तरी ही गोष्ट चांगली आहे. यावरती सुमन म्हणते, तुम्हाला समजलं का? मला राकेश सांगत होता आपली प्रिया देखील प्रेग्नेंट आहे. आणि मग आता तिथे सायली सांगायला लागते, आपण तिचा विषय तर काढायलाच नको. यावरती मग तिथे सुमन सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे का,
म्हणजे प्रियाने आता डिलिव्हरीसाठी तिचं नाव त्याच हॉस्पिटलमध्ये नोंदवलं आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये तुझं नाव देखील नोंदवलेलं आहे. हे सगळं मला राकेशने सांगितलं. मग तिथे सगळेजण आता सुमनला शांत बसण्यासाठी सांगतात. सुमन शांत बस, काही झालं तरी या सगळ्यामध्ये प्रियाचा विषय आपल्याला या घरात काढायला नको. प्रिया आता या घरासाठी कोणी नाहीये, ती आपल्यासाठी मेलेली आहे आणि तिचा विषय काढायला नको, असं म्हणत सगळ्यांनी सुमनला आता गप्प केलेलं आहे. आणि तिथे सायली सांगत असते, मला या सगळ्यामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार करायचा नाहीये, मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचारच करायचा आहे. पण आता सुमनच्या त्या 2 वाक्यांमुळे सायलीच्या डोक्यामध्ये सारखा तेच सारखा तोच विषय येत असतो आणि तिच्या डोक्यामध्ये प्रियाबद्दलची इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे. पण आता या सगळ्यामध्ये प्रियाची कोशिश ही असणार आहे की आपल्या बाळासोबत सायलीचं बाळ एक्सचेंज करणं. पण आता नियतीने खूपच मोठा चमत्कार केलेला आहे. तो म्हणजे सायलीच्या पायावर जशी तुळशीपत्राची खूण होती तशीच अगदी खूण सायलीच्या बाळांच्या पायावर देखील असणार आहे. आणि याच कारणामुळे प्रियाचं आता प्लॅनिंग काही सफल होणार नाहीये. तर आता पुढे प्रिया आणि सायलीसोबत काय घडणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत.